राज्यामध्ये सकाळी आणि सायंकाळी थंडीचा जोर तर दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका जाणवत आहे. तर विदर्भातील किमान तापमानामध्ये 9 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली असून थंडीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे, संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये धुकं देखील पाहायला मिळत आहे. पाहुयात 3 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल आणि किमान तापमान तसेच हवामानाची स्थिती कशी असेल. संपूर्ण राज्यामध्ये 3 जानेवारी रोजी कोरडा हवामान पाहायला मिळेल. तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर उन्हाचा कडाका देखील वाढणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 17 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरामध्ये 3 जानेवारी रोजी दाट धुकं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर पुण्यातील कमाल आणि किमान तापमान मुंबईच्या तुलनेमध्ये कमी राहणार आहे. पुण्यामध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे पुण्यामध्ये थंडी देखील अनुभवायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानामध्ये घट पाहायला मिळणार आहे. संभाजीनगरमध्ये 3 जानेवारी रोजी सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. नाशिकमध्ये 3 जानेवारी रोजी सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढं राहील. तर विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढल्याचं चित्र आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 9 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील तापमान व हवामानाच्या स्थितीचा आढावा. हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.